नमस्कार, मी शुभम राज. तारा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोर धरू लागलेली आहे. उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आता जोरदार शक्तीप्रदर्शन करतानाचं चित्र कोल्हापूर जिल्ह्यात दिसतंय. यातच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रूपाताई वायदंडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपली हजेरी लावली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं नेमकं व्हिजन काय आहे याचं विश्लेषण आरपीआयच्या रूपाताई वायदंडे यांनी तारा न्यूजशी बोलताना केलंय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रूपाताई वायदंडे यांनी लोकसभा निवडणुकीला आरंभ केला, प्रचाराला आरंभ केला आहे आणि त्यांनी विविध स्तरावर उल्लेखनीय असं काम केले. आज ते आपल्या सोबत आहेत. तर नमस्कार मॅडम, तारा न्यूजच्या वतीनं तुमचं खूप सारं स्वागत आहे. आणि मॅडम, एकंदरीतच तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये उभे राहिलात, तर जनतेसमोर तुम्ही कोणतं व्हिजन घेऊन आला आहात? मुळात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला असा हा कोल्हापूरचा लोकसभा मतदारसंघ आहे. तो अशासाठी की या मतदारसंघावर एकंदरीत राजकारणाचा कल ठरणार आहे असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. आणि त्याचं कारण असं की कोल्हापूरमध्ये जे काही शिजतं, जे काही पिकतं ते संपूर्ण महाराष्ट्रभर जातं. आणि अशा ह्या कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्यासाठी, त्यांच्या मूलभूत अडीअडचणींच्यासाठी आज मी या निवडणुकीच्या मैदानात उभी आहे. जनतेसमोर निश्चितपणानं हा तिसरा पर्याय मी ठेवलेला आहे. आज कोल्हापुरातली सामाजिक राजकीय परिस्थिती जर पाहिली तर अत्यंत विदारक असं चित्र आपल्यासमोर आहे. समाजाच्या मूलभूत प्रश्नांना फाटा देऊन नको ते गरज नसणारे प्रश्न चर्चेसाठी समोर आणले जात आहेत. आज माझ्या महिलांचा असेल, इथल्या सामान्य माणसाचं असेल, मूलभूत जी काही त्याची समस्या आहे त्याच्यावर राज्यकर्त्यांच्याकडून, सरकार कोणाचंही असो, पण या सामान्यांच्या प्रश्नावर अजिबात विचार केला जात नाही. आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझं विजन विचारत असाल, मॅडम खूपशे आपल्याकडं पर्याय आहेत या कोल्हापूरच्या विकासासाठी, या मतदारसंघासाठी. रंकाळ्याचा प्रश्न आहे आपल्याकडं, दाजीपूर, राधानगरी हे जे काही अभयारण्य आहे याचं विकसितीकरण जर केलं तर एक ऐतिहासिक क्षेत्र म्हणून अनेक बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी याच्यातून प्राप्त होऊ शकते. कोल्हापूरची गुऱ्हाळघरं हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. या गुऱ्हाळघरांचं जर का मॉडर्नायझेशन झालं तर निश्चितपणे आपण इथल्या रोजगार इच्छुक युवतींच्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार करून देऊ शकू. आणि कोल्हापूरचं विमानतळ हा ठीक आहे, चालू झालं आहे, पण आमची मागणी, आमची अपेक्षा अशी आहे, आमचं विजन असं आहे की रोज इथून मुंबईला आणि दिल्लीला विमान गेलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आज माझ्या सामान्य माणसाच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. बेरोजगारी, महागाई इतकी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे की त्याच्यावरचं सोल्युशन शोधणं गरजेचे आहे. महिलांचे प्रश्न, महिलांच्यावरच्या अन्याय अत्याचारानं आज कळस गाठलेला आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नांच्यासाठी सामान्य माणसाशी नाळ जोडलेला उमेदवार आज या लोकसभेमध्ये आणि लोकशाहीच्या मंदिरामध्ये पोहोचणं गरजेचं आहे. सर्वसामान्यांचा विकास आणि त्याच पद्धतीनं सर्वात महत्त्वाचं संविधान वाचवण्यासाठी, नारी शक्तीच्या सन्मानासाठी, सामान्य माणसाच्या मूलभूत प्रश्नासाठी मी या लोकसभेच्या रिंगणात आहे. तर मॅडम, तुम्ही आता छत्रपती शाहू महाराज यांच्या विरोधात उभे आहात, तर बऱ्याच ठिकाणून त्यांना पाठिंबा आहे, तर तुम्ही त्यांच्या विरोधात आहे, काय सांगाल मॅडम याबद्दल? राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा आम्ही निश्चित आदर करतो आणि त्यांच्या वारसांचं म्हणाल तर असं सांगेल की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे खरे वारस या पुरोगामी करवीरची जनता आणि शाहू महाराजांचा अखंडपणे रस्त्यावर जयघोष करणारी जनता ही शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत. आणि थोडासा इतिहास पाहिला तर सध्याचे जे काही शाहू महाराज आहेत यांच्या वारसाला म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांनाही निवडणुकीच्या ह्या रिंगणात पराभवाला सामोरं जावंच लागलेलं आहे मागच्या काळात. त्यामुळं असं काही नाही आहे पहिल्यांदाच घडतं. या सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला उमेदवार आज रोजी गरजेचा आहे. आणि मला असं वाटतं की काँग्रेसकडून
शाहू महाराजांना मिळालेली ही उमेदवारी कदाचित वैफल्यातून आहे की काय असं एक प्रश्नचिन्ह आज जनतेच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींना फाटा देण्यासाठी हा तिसरा पर्याय म्हणून आम्ही समाजासमोर ठेवलेला आहे. माझा मतदार राजा निश्चितपणे या तिसऱ्या पर्यायाचं स्वागत करेल आणि ही लढाई विचारांची आहे, विचारांच्या वारसदारांची आहे आणि या विचारांच्या वारसदाराला निवडणुकीच्या या मैदानात मतदार राजा त्याचा सन्मान करेल आणि सामान्य माणसाच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी त्यांचा आवाज लोकशाहीपर्यंत ते पाठवतील, इतकंच मला सांगायचं आहे. अच्छा, तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही मतदारांना काय संदेश द्याल मॅडम? मतदारांना मी हे सांगेल की गेले 20 वर्ष सामाजिक चळवळीत सक्रिय असताना सामान्य माणसाचे प्रश्न अगदी जवळून पाहिलेले आहेत. ग्रासरूटवर काम केलेली मी कार्यकर्ती आहे. अनेक सामान्यांच्या, महिलांच्या, बेरोजगारांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, ऊसतोड मजुरांच्या, आदिवासींच्या पाल्यापर्यंत जाऊन, त्यांच्या उंबऱ्यापर्यंत जाऊन काम केलेलं आहे. त्यांच्या प्रश्नांची मला योग्य जाणीव आहे. ते प्रश्न सोडवण्यासाठी अखंडपणे रस्त्यावरचा संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षाचं प्रतिफळ म्हणून तुमचा आवाज या लोकशाहीच्या मंदिरात पोहोचवण्यासाठी मतदार राजानं आज या सर्व फोडाफोडीच्या, तोडातोडीच्या आणि आवाज दाबण्याचा जो काही प्रयत्न आहे, विचार मारण्याचा जो काही प्रयत्न आहे, मग त्या प्रयत्नांचे मार्ग वेगळे वेगळे आहेत. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर ज्या पद्धतीनं गौरी लंकेश आणि गोविंदराव पानसरे हा विचार संपवण्यासाठी त्यांना गोळ्या घातल्या, त्याच पद्धतीनं विचार मारण्यासाठी ईडी, CBI, पोलीस यंत्रणा अशा अनेक स्वायत्त संस्था आज काम करत आहेत. या सगळ्याला बगल देत सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी भिडणारी तुमची रूपाताई आज रिंगणात आहे. 100% तुम्ही या तुमच्या भगिनीवर, तुमच्या या लेकीवर विश्वास ठेवून हा तिसरा पर्याय स्वीकारावा. सामान्य माणसाचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील हा विश्वास व्यक्त करते आणि तुम्हा सर्वांना माझ्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन आज तारा न्यूज या चॅनलच्या माध्यमातून करते. तारा न्यूजच्या सुद्धा खूप खूप आभारी आहे. तर महिलांच्यावर होणारे अन्याय आणि आतापर्यंत रेंगाळलेली कामं पूर्ण करण्यासाठी रूपाताई वायदंडे कटिबद्ध आहेत. तर थँक्यू मॅडम, तुम्ही तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल. लोकसभा निवडणुकीसंदर्भातल्या अशाच काही महत्त्वाच्या अपडेट्ससाठी तारा न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.